आपल्या या पवित्र महान भारत भूमीला अनेक उज्ज्वल परंपरांनी भरलेला तेजस्वी इतिहास आहे. प्राचीन काळापासून त्यात अनेक राजघराणी होऊन गेली. त्यामध्ये काही हजार वर्षे भरतभूमीच्या केंद्रस्थानी सत्ता गाजवणारे अतिसामर्थ्यशाली आणि संपन्न राजघराणं म्हणजेच कुरु राजघराणं, भरतवंश म्हणून आणि अखेर पांडवांचा वंश म्हणून गणलं गेलेलं. 5000 वर्षांपूर्वी कुरु वंशाच्या अनेक सम्राटांनी राज्य केलं. त्यामध्ये भरत, युधिष्ठिर इत्यादी प्रमुख होते. कुरु वंशात दक्ष प्रजापतीपासून पांडवांचा नातू जनमेजयापर्यंत सुमारे 55 प्रमुख राजांची चरित्रे महाभारतामध्ये आली आहेत. परंतु संपूर्ण समाजात आणि व्यवस्थेत उलथापालथ घडवणारे महायुद्ध ज्यांनी केले त्या कौरव पांडवांचाच इथं इतिहास आपण पाहणार आहोत. हे युद्ध म्हणजे दोन भावांचं संपत्तीच्या वाटणीसाठी झालेलं असं निव्वळ भांडण नव्हतं. त्यामध्ये अनेक शाश्वत मानवी मूल्य गुंतलेली आहेत. याच महायुद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हजारो वर्षांनंतर सुद्धा श्रीमद भगवद्गीता म्हणून तो उपदेश जसाच्या तसा आजच्या युगातही आपल्याला मार्गदर्शक आहे बरं का.